असतात ह्या सगळ्यांची कार्यालय ही विस्तारित पद्धतीने जिथं जागा मिळेल तिथं त्या पद्धतीने होती। पण अहिल्या भवनच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न केला की एखादी महिला जर जिमबा असू दे किंवा आयसीडीएस असू दे, म्हणजे आयसीपीएस असू दे किंवा आयसीडीएस असू दे, दोन्हीही बाबतीतला कुठलाही प्रश्न घेऊन आली तर ती एकाच इमारतीच्या अंतर्गत तो सोडवला जावा, ते सगळे कार्यालय एका छताखाली असावी, ह्या उद्दिष्टाने अहिल्या भवनची या प्रशासकीय इमारतीची निर्मिती झाली। आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे। खरं तर या इमारतीचं लोकार्पण आम्हाला डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये घ्यायचं होतं, पण त्यावेळेला आमदार महोदय इथलं थोडं इलेक्ट्रिसिटीचं काम बाकी होतं। मग आम्ही त्यांना म्हटलं की काम अर्धवट ठेवून आम्हाला लोकार्पण करायचं नाही, आपण इमारत पूर्ण करून घेऊ आणि त्या ठिकाणी याचं आपण लोकार्पण करूया। आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्ता मामा यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आम्हाला गेल्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप सहकार्य केलं। आज त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी माझी खात्री आहे की हे कार्यालय आणखी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबींची आम्हाला कमतरता भासेल ती ते जिल्हा नियोजन अंतर्गत पूर्ण करतील याची आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे। जिल्हाधिकारी महोदयांसोबत पण माझी या संदर्भातली चर्चा झाली की इतकी सुंदर इमारत त्या ठिकाणी तयार झाली आहे तर त्याच्या संरक्षण भिंतीचा सुद्धा प्रस्ताव, कारण जे परिसर आहे हा सुरक्षित राहिला पाहिजे, येणारी महिला सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे आणि एकदा त्या इमारतीला संरक्षणातून आपण त्यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करावा अशीच माझी या निमित्ताने विनंतीपूर्वक सूचना राहील। दुसरं, त्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आपण हिरकणी कक्ष केलेला आहे, तो आपल्याला तळ मजल्यावर घ्यायचा आहे। म्हणजे हिरकणी कक्षाचं उद्दिष्ट हे असतं की प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष कंपल्सरी असावं। तिथल्या ज्या महिला अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तिथे येणाऱ्या ज्या महिला आहेत, गरोदर महिला असतील किंवा स्तनदा माता असतील, यांना सुद्धा हिरकणी कक्ष हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो। त्यामुळे त्या पद्धतीनं तो आपण एखादा कार्यालय आपण वरच्या मजल्यावर घ्यावं आणि हिरकणी कक्ष एक्सचेंज करून आपण खाली घ्यावं, जेणेकरून अधिकाधिक महिलांना त्या हिरकणी कक्षाचा अधिकाधिक लाभ त्या निमित्ताने घेता येईल। काही महिला बचत गटांना ज्या वेळेला त्या संदर्भामध्ये त्यांनी ट्रेनिंग दिली, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्यांना खूप चांगल्या प्रति आपल्याला तिथं दालन द्यावं लागेल। मला शहरातल्या काही नगरसेवक आणि नगरसेविका मगाशी भेटले, जिल्हाधिकारी आपल्याला आणि तिथल्या मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंतीपूर्वक सूचना राहील, पालकमंत्री महोदयांना तर मी त्या संदर्भातलं पत्र लिहीन। 31 अंगणवाडीचे केंद्र तिथे आहे, करून देणं हे खूप गरजेचं आहे, कारण शहरातल्या नागरिकांना जितक्या चांगल्या स्मार्ट अंगणवाड्या आपण देऊ तितकी तिथली मुलं जी आहेत ती आपल्या अंगणवाडीमध्ये त्या ठिकाणी राहतील आणि चांगल्या पद्धतीनं पोषण भी पढाई भी याचा लाभ घेतील। करून द्या आणि आपण त्यांना 3% मधून तुम्ही प्रस्ताव पाठवल्यावर आम्ही लगेचच त्याला टेक्निकल सँक्शन देऊ आणि त्यामधनं त्या अंगणवाड्या या आपण बांधून घेतल्या पाहिजे, जेणेकरून अधिकाधिक शहरातल्या सुद्धा बालकांना ही त्यानिमित्ताने आपल्या स्वतःच्या हक्काच्या अंगणवाड्या उपलब्ध होतील। कारण ज्या भाडे तत्वावर अंगणवाड्या असतात यांना आपण स्मार्ट अंगणवाडी म्हणून मंजूर करत नाही, जी स्वमालकीची असते तिलाच आपण ती मंजुरी देत असतो, कारण रेंटवर ज्या असतात त्या किती टाइम आपल्याकडे राहतील याची आपल्याला तिथं गॅरंटी नसते। त्यामुळे स्वमालकीच्या अधिकाधिक अंगणवाड्या हे वाढवणं आपली गरज आहे। चिया सीड्सच्या संदर्भामध्ये आपण मला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आपण एक अतिशय चांगला उपक्रम घेतला। खरं तर आमचं एक धोरण आहे आणि ते खूप आधीपासूनच त्या ठिकाणी आहे, उलट ते अधिकाधिक आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। काल मी अमरावतीमध्ये होती, मी अमरावतीच्या आढावा बैठकीमध्ये पण ह्या सूचना दिल्या की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे उगतं, जे पेरतो आणि जे उत्पन्न होतं ते सर्वाधिक पौष्टिक असतं आणि ते पोषण आहारामध्ये गेलं पाहिजे। त्यामुळे आपल्या इथे चिया सीड्स आहे, अतिशय उत्तम, ते डायजेशनसाठी मानलं जातं, फायबरचा खूप चांगला सोर्स आहे हा। त्यामुळे गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, यांना खूप चांगल्या पद्धतीनं आहारामध्ये जर ते अंतर्भूत केलं तर त्याचे खूप फायदे हे होऊ शकत असतात। त्यामुळे मी इथली जी आहार समिती आहे यांनाही आम्ही सूचना देणार आहोत की आहार समितीची बैठक त्यांनी तातडीने लावावी आणि इथे स्थानिक जे जे काही आपलं पीक आहे ते आपल्याला रोजच्या अंगणवाडीच्या आहारामध्ये कसं अंतर्भूत करून घेता येईल
हा आपण साधारणपणे प्रयत्न हा केला पाहिजे. दर महिन्याला तिथली जी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय आहे यांच्या मेडिकल टीमनी अंगणवाडी सेविकासोबत तिथं कोऑर्डिनेट करून समन्वय साधून दर महिन्याला अंगणवाडीतल्या बालकांचं आणि गरोदर मातांचं चेकअप करणं आहे. आणि त्यांच्याकडून जो रिपोर्ट येईल त्यानुसार तिथं आहारामध्ये आपल्याला त्या गोष्टी अंतर्भूत करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर चिया सीड्स उपलब्ध असतील, आपण जिल्हाधिकारी आपल्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग घेतली तरी चालेल. आहार समितीच्या सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये बोलवा. आणि मला खात्री आहे की आपण जर हे इन्क्लूड केलं तर खूप चांगला फायदा हा शारीरिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं हेल्थच्या दृष्टीने त्या महिला लाभार्थ्यांना आणि बालकांना होऊ शकेल. त्यामुळे मॅनची संख्या मी काल अमरावतीलाही होती, इथं तुलनेने सुदैवाने कुपोषणाचं प्रमाण हे कमी आहे. आणि ते त्याच्या स्थापन झालेल्या आहेत त्या समित्यांच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढवणं, त्यांची शाळाबाह्य मुलींची संख्या कमी करणं, महिलांच्या बाबतीतल्या हिंसाचाराच्या ज्या काही असे कुठले हिंसक प्रकार असतील ते कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला अधिकाधिक भर हे त्या समितीच्या माध्यमातून घ्यायचं आहे. आणि त्या आदिशक्ती समिती जी आहे, जी गावातली आदिशक्ती समिती उत्तम काम करेल त्यांना तालुका स्तरासहित जिल्हा स्तरासहित राज्य स्तरावरचे सुद्धा बक्षीस हे त्यानिमित्ताने दिले जातील. त्यामुळे आपण आदिशक्ती समितीच्या माध्यमातून मुलींचा दर वाढवणं, त्याचबरोबर इलिगली त्याचं निदान करणं हे गुन्हा आहे. मधल्या कालावधीमध्ये दौंडमध्ये पण एक कुठली तरी प्रायव्हेट सोनोग्राफी सेंटर होतं आणि ते इलिगली त्या महिलेला सोनोग्राफी करून ते बाळ लिंग काय आहे, लिंगभेद हा करणं गुन्हा आहे. आणि आपल्याकडे सुद्धा आज आपल्याला जाणवणार नाही, पण कालांतराने ज्या वेळेला तुम्हाला मुलींची संख्या, जर मुलींचा जन्मदर हा घटत राहिला तर तुमच्या मुलांना 2 मिनिटं जाऊ दे मॅडम हा मिळणार. हा भेद आपण पहिला काढून टाकला पाहिजे. आज मुलगी तितकी शिकते, मुलगाही तितका शिकतो. आणि काही गॅरंटी नसते की मुलगा झाल्यावर तो तुम्हाला म्हातारपणी बघेलच. हे ही मानसिकता ठेवून तुम्ही म्हणाल की बाबा मुलगा हा तुमच्या घराचा दिवा आहे, तो बघेल तुमचं नंतर म्हातारपणी तुम्हाला, असं काही नसतं. उलट मुलगी किती वर्ष लग्न होऊन गेली तरी तिच्या माहेरच्यांना ती कधी विसरत नाही. अगदी तिच्या पायाला ठेच लागली तरी पहिला शब्द आईच येतो. त्यामुळे हा मतभेद आणि हा दुजाभाव हा आपण कुठंतरी आपल्यामधून कमी करणं हा गरजेचं आहे. आणि ती जागरूकता महिला म्हणून किंवा पुरुष म्हणून आपण ज्या वेळेला आणणार नाही तिथपर्यंत कितीही आम्ही त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं, किती शिबिरं तुमच्यासाठी आयोजित केली तरी काही फरक पडणार नाही. उलट शासन म्हणून आम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या. लेक लाडकी योजना आणली, म्हणजे पहिली दुसरी मुलगी झाली तरी अगदी जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी ती रक्कम देत असतो, जेणेकरून तो तुमच्यावरचा आर्थिक भार हा कमी होईल. त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असताना तुमची साथ त्याच्यामध्ये गरजेची आहे. महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाळाच्या नावाच्या पुढे पहिलं त्याच्या आईचं नाव लागणार, मग वडिलांचं नाव आणि मग आणणार. हे का घेतलं की लहानपणापासून त्या बाळाला कळलं पाहिजे की आई आणि वडिलांमध्ये फरक नसतो, म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये फरक नसतो. तुम्ही बघा, एखादी आई जी घरामधली महिला आहे ना, ती आजारी पडली की सबंध घर आजारी पडतं. टोटल घरातलं काम, म्हणजे बाहेर नवरा कामाला जाणारा असेल त्याचा डबा, मुलांचा डबा, पण तो आजार घेऊन जर तुम्ही जगलात तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब कधीच सुदृढ राहू शकणार नाही. त्यामुळे वेळीच ज्या ज्या वेळेला आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात त्या त्या वेळेला आपण त्याचा लाभ हा घेतला पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.